नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार आहे चिकन ग्रेव्ही मसाला. त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. आणि मसाला बनवण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. ओलं किंवा सुकं तुम्ही कोणतंही खोबरं वापरू शकता. आणि गरम मसाल्यामध्ये हे चक्री फूल घेतलेलं आहे, 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत. लवंग घेतलेले आहेत 5 ते 6, काळी मिरी 5 ते 6, एक हिरवी वेलची, एक मसाला वेलची, दालचिनी घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा तीळ आणि 1 मोठा चमचा धने, हे इतकं साहित्य घेतलेलं आहे. आणि हे सर्व मसाले फक्त कोथिंबीर सोडून हे बाकीचं सर्व साहित्य आपल्याला तव्यावरती 1 चमचाभर तेल टाकून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे गरम मसाले ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. आता हे बघा, मी हे सर्व साहित्य तव्यावरती छान भाजून घेतलेलं आहे खरपूस. गरम मसाले हे थोडेसे गरम करून घेतलेले आहेत तव्यावरती. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. आता फोडणीसाठी मी एक भांडं गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तमालपत्र आणि खडे मसाले. त्याच्यामध्ये दालचिनी घेतलेली आहे 2 तुकडे, काळी मिरी 4-5, लवंग एक 4-5 घेतलेले आहेत आणि चक्री फूल त्याच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 पाव चमचा जिरं. तर आता आपलं जिरं छान फुललेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. 2 मीडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत बारीक चिरून. कांदाही आपला छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. हे बघा, आपला कांदाही आता छान सोनेरी झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हे ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. हे छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं. आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण लगेचच टाकणार आहोत 1 चमचा मीठ, म्हणजे आपला टोमॅटो लगेच शिजतो. हे छान परतून घेऊया टोमॅटो आपला चांगला मऊ शिजेपर्यंत. एक 2 मिनिटाच्या नंतर आपला कांदा आणि टोमॅटो दोन्हीही छान मऊसर शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये मी टाकलेले आहे पाव चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तिखटही आपल्याला असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता मी टाकणार आहे चिकन मसाला, जो रेडीमेड भेटतो आपल्याला दुकानामध्ये. आम्ही एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. जर नसेल वापरायचा तर नाही वापरला तरीही काही फरक पडत नाही. छान आता सर्व परतून घेऊया मसाले तेलामध्ये. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे ही मसाल्याची पेस्ट, जी आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती. आणि आता ही सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत या मसाल्याला
तेल सुटत नाही तोपर्यंत अशा हलवत छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे ही मसाल्याची पेस्ट. गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे अगदी, नाहीतर मग आपला मसाला करपू शकतो. हे बघा, एक 3 ते 4 मिनटाच्या नंतर आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आणि मसाल्याला तेलही सुटते आता कडेने. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिकन. आता हे सर्व आपण असं छान मिक्स करून घेऊया. हे बघा, आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता या भांड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि या झाकणावरती मी एक ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे. ते पाणी आपल्याला गरम झालं की याच्यामध्ये टाकायचं आहे. आता मी चिकनमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. त्याला आता आपोआप पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये ते छान शिजलं जातं आणि चवही खूप छान येते. तर आपल्याला गॅस मीडियम ते स्लो ठेवायचा आहे यावेळी. हे बघा, एक 3-4 मिनटानंतर पाणी आपलं छान गरम झालेलं आहे झाकणावरचं. आता हे मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आपल्या चिकनलाही छान पाणी सुटलेलं आहे आणि जे गरम पाणी होतं तेही मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून थोडं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 15 ते 20 मिनटं आपलं चिकन छान शिजेपर्यंत मऊ हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरती. गॅस अगदी फास्टही नाही ठेवायचा, नाहीतर मग कसं आपला मसाला भांड्याच्या तळाला करपू शकतो. बघा, आता 15 ते 20 मिनटाच्या नंतर आपलं चिकन छान शिजलेलं आहे. याचा सुगंधही खूप छान येतोय. आता आपलं हे चिकन छान शिजून तयार आहे. आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा, थोड्या वेळाच्या नंतर किती छान कलर आलेला आहे आपल्या चिकनला आणि तयार आहे हे चिकन ग्रेव्ही मसाला. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही अगदी छान आणि चविष्ट लागतं खायला. आता मी हे सर्व करून घेते. तर या पद्धतीने तुम्ही चिकन एकदा नक्की बनवून पहा आणि कसं होतं हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.